नमस्कार. स्टडी विथ शीतलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे डे 3. आपण घेतलेला आहे हँडरायटिंग चॅलेंज. आपलं हँडरायटिंग अतिशय सुंदर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला कितीही लिहिता येत असून पण आपलं प्रेझेंटेशन जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला मार्क हे कमी पडतात. त्यासाठी आपल्याला हस्ताक्षर एकदम सुंदर सुटसुटीत असणं महत्त्वाचे आहे. आपल्या अक्षरावरूनच आपल्याला समजते की आपल्यामध्ये किती शिस्त आहे, आपण किती व्यवस्थित आहोत. त्यासाठी आपल्याला अक्षर सुंदर असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण आज डे 3 मध्ये आपण दुसऱ्या प्रकारचे स्ट्रोक शिकणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे एक काना आणि एक मात्रा. या पद्धतीने शिरोरेषा ओढायची आहे, खाली ओढायचं आहे स्ट्रेट लाईन, वर द्यायचं आहे मात्रा. ही झाली काना, एक काना आणि एक मात्रा. या स्ट्रोकची प्रॅक्टिस पण आपल्याला पूर्ण पेज पूर्ण करायची आहे. प्रत्येक स्ट्रोकची प्रॅक्टिस हे एक एक पेज करायचे आहे, तरच आपले अक्षर सुधारण्यास मदत होईल. फक्त 4-5 वेळेस केलं आणि माझे अक्षर सुधारतील असं होत नाही. रेग्युलरली आपल्याला सराव करायला पाहिजे. सराव केल्यानंतर आपले अक्षर एकदम परफेक्ट असे सुधारून जातील. एक दिवस करायचे आणि दुसऱ्या दिवशी नाही करायचे, या अशा प्रकारे केल्यास आपले अक्षर कधीच सुधारणार नाहीत. त्यामुळे आपल्याला रोज ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. एक काना द्यायची आहे, वर एक मात्रा द्यायची आहे. ही झाली एक स्ट्रोक. त्यानंतर ही दुसरी स्ट्रोक. वर दिली शिरोरेषा, खाली दिले 2 काना, त्यानंतर दिले 2 मात्रा. या पद्धतीने आपण 2 मात्रा आणि 2 काना याची प्रॅक्टिस करू शकतो. या स्ट्रोकची प्रॅक्टिस या पद्धतीने करायची आहे. एकदम हलक्या हातानेही करायची आहे. मी तुम्हाला इथं एक लाईनमध्ये दाखवत आहे, पण एका स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला पूर्ण पेज पूर्ण करायची आहे. या पद्धतीने आपण 2 मात्राची स्ट्रोक या पद्धतीने प्रॅक्टिससुद्धा करू शकतो. या पद्धतीने एक द्यायची शिरोरेषा, त्यानंतर आले 2 मात्रा. 2 मात्रामधील अंतर ही व्यवस्थित असायला पाहिजे, जास्त पण नको, खूप कमी पण नको. त्यानंतर आली एक मात्रा. ही झाली शिरोरेषा किंवा एक मात्रा. या पद्धतीने पण तुम्ही एक मात्रा देऊ शकता किंवा या पद्धतीने पण एक मात्रा देऊ शकता. ही अशी काढल्यास अत्यंत सुंदर असे दिसते. ही झाली. आता झाला उकार. हा झाला पहिला उकार. पहिला उकार या पद्धतीने थोडंसं मोडून असं गोल पद्धतीने करायचे आहे. आपण जसे जसे प्रॅक्टिस करू तसे आपले अक्षर एकदम लयबद्ध आणि सुंदर यायला चालू होतील. ही झाली पहिला उकार. आता आला दुसरा उकार. या पद्धतीने दुसरा उकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने या पण स्ट्रोकची प्रॅक्टिस पूर्ण पेज पूर्ण आपल्याला करायची आहे. दिसताना ही रांगोळीसारखी दिसेल, पण ही आहे पहिला उकार, आहे दुसरा उकार. त्यानंतर द्यायचा एक काना आणि ही झाली पहिली विलांटी. त्यानंतर आला शिरोरेषा. ही झाली एक काना आणि ही झाली पहिली विलांटी आणि ही झाली शिरोरेषा. ही एक काना वर शिरोरेषा, मग झाली विलांटी. एक काना, शिरोरेषा, परत पहिली विलांटी. ही झाली काना, त्यानंतर आली ही दुसरी विलांटी. ही एक काना, मग आली दुसरी विलांटी. एक काना आणि ही दुसरी विलांटी. या पण स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला पूर्ण पेज पूर्ण करायची आहे. डे 2 मध्ये आपल्याला एवढ्या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. एक काना आणि एक मात्रा, 2 काना आणि 2 मात्रा, त्यानंतर 2 मात्रे, एक मात्रा. या पद्धतीने पहिली विलांटी, दुसरी विलांटी, पहिला उकार, दुसरा उकार. या पद्धतीने आपल्याला डे 3 मध्ये या एवढ्या स्ट्रोकची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. प्रॅक्टिस केल्यानंतरच आपले अक्षर सुधारतील आणि 1 टाइम करायचे नाही, पूर्ण पेज पूर्ण एका स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया डे 4 मध्ये. बाय.